हॅलो, गुड मॉर्निंग. गंगा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. तर आता चालू झालेला आहे माघ महिना. तुम्हा सर्वांना माघ महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा. माघ महिन्यामध्ये खूप सारा देवदेव केला जातो. या महिन्यामध्ये देवदेव केलेला आपल्याला दुप्पट पटीने फळ मिळतं असे म्हणतात. तर आज गुरुपुष्यामृत आहे, गुरुवार पण आहे. तर या दिवशी मी आज केलेलं आहे उतरंडीचं पूजन. उतरंडी मी सकाळीच लवकर काढल्या, स्वच्छ घासून पुसून कोरड्या केलेल्या आहेत. आता त्यामध्ये धान्य भरलेलं आहे. धान्य तुम्ही गहू, ज्वारी, तांदूळ, साखर, धने आणि दुसरं डाळी वगैरे हे असं काही टाकू शकता. मी पण तसंच टाकलेलं आहे. गहू, ज्वारी, तांदूळ, धने आणि साबुदाणा टाकलेला आहे. ह्या उतरंडीची पूजा आपल्या घरात धनधान्याचा साठा भरून राहावं, बरकत यश यावी, धनधान्याच्या अन्नपूर्णा मातेचा वास असावा, त्यासाठी उतरंडी देवघरात ठेवल्या जातात. आता पूजा करून मी देवघरात ठेवलेले आहे, धूप दीप दाखवलेला आहे. आणि आता आज केलेला आहे मी कुंकुमार्चन पूजा. आज लक्ष्मीचा शुभवार आहे, गुरुवार, गुरुपुष्यामृत योग आहे. त्यानिमित्ताने मी आज श्रीयंत्रावरती कुंकुमार्चन केलेलं आहे. 108 वेळा श्रीयंत्र मंत्र म्हणून किंवा श्रीसूक्त म्हणून तुम्ही करू शकता. मी श्रीसूक्त म्हणून केलेलं आहे. संध्याकाळच्या वेळी किंवा सकाळी तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही करू शकता. नैवेद्याला एक केळी ठेवलेली आहे आणि शिरा ठेवलेला आहे. धूप दीप दाखवून मस्त अशी आरती करून घेतलेली आहे. छान मस्त प्रसन्न आहे. आज जेवढं होईल तेवढं आपल्याला ह्या माघ महिन्यामध्ये देवदेव मंत्र जप पूजापाठ करायची आहे. आणि तीर्थक्षेत्राला भेट पण तुम्ही शक्य असले तर जाऊन घेऊ शकता. छान अशी पूजा वगैरे झालेली आहेत, फुलं वाहिलेले, दिवाबत्ती केलेली आहे. आणि आज मी गुरुपुष्यामृत योग आहे, त्यानिमित्ताने सत्यनारायण पण मी केलेला आहे. तर बघू शकता छान अशी पूजा झालेली आहे. संध्याकाळची वेळ दिवाबत्ती पण झालेली आहे. उंबरठा पूजन केलेलं आहे, हळदीचं लेपन, धूप दीप दाखवून आज जेवढी होईल तेवढी सेवा केलेली आहे. तर बघू शकता मस्त छान प्रसन्न वाटत आहे. आणि देवी देवतांचे फोटो वगैरे छान असं पंचामृताने पूजा करून घेतलेली आहे. तर आपल्याला जेवढे होईल तेवढे या माघ महिन्यामध्ये सत्यनारायण पण तुम्ही करू शकता. मी पण सत्यनारायण केलेलं आहे. तर कसा वाटला माझा हा छोटासा व्हिडिओ? आवडला तर एक जरूर लाईक सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा. नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. छान मस्त प्रसन्न वाटत आहे. फुलं वगैरे वाहिलेली आहेत, बेल महादेवांना शंकरांना वाहिलेलं आहे. छान असं प्रसन्न वातावरण झालेलं आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं, श्री शिवाय नमस्तुभ्यं. जरूर एक लाईक आणि सबस्क्राईब करा.